द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढलेली आहेत। त्याला कारण असं आहे की गेल्या 2 महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष हंगाम जो आहे तर तो धोक्यात आलेला आहे। आपण पाहू शकतात का लासलगावजवळ असलेल्या ब्राह्मणगाव या ठिकाणी एका द्राक्ष बागेमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः याच्यावर करपा मावा ह्या रोगाचा जो आहे तर तो प्रादुर्भाव झालेला आहे। पानं जे सपकिंग केल्यानंतर सुद्धा पानं हे खराब होत आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च जो आहे तर तो द्राक्ष उत्पादकांना येत आहेत। आणि यामध्ये जर आपण बघितलं तर अक्षरशः शेतामध्ये पाणी असल्यामुळे ट्रॅक्टरसुद्धा घालणं मुश्किल झालेलं आहे। या ठिकाणी जर आपण पाहू शकतात का कशा पद्धतीने या द्राक्ष बागेच्या ज्या मुळ्या आहे तर ह्या ठिकाणी चोकअप झालेले आहेत। त्याच्यामुळे आपण या काडीला पाहू शकतात का कशा पद्धतीने हे मुळ्या जे तर डायरेक्ट थेट या काडीवरच आता वरती येण्यास सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे द्राक्षाचे जो या ठिकाणी पीक यायला पाहिजे तर ते सुद्धा येण्यासाठी उत्पादनामध्ये घट होणार आहेत आणि शेतकऱ्याचा केलेला खर्च जो आहे तर तो सुद्धा भरून निघेल का नाही निघेल अशी शाश्वती आता शेतकऱ्याला सुद्धा राहिलेली नाही आहे। त्याच्यामुळे शासनाने कुठंतरी द्राक्ष उत्पादकांसाठी काहीतरी अनुदान द्यावं अशी मागणी जी आहे तर ती या द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातून करण्यात येत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।